माझ्याबरोबर पोरगी होती ना, ते त्यांना सहन नाही झालं वाटतं. अरे बंड्या कायराच्या गुलामा. अहो मी असं बोललो की तुम्ही विसरलेत ना, तुम्हाला शहरातल्या महिलांशिवाय दुसरं काही सुचत नाही हो. अरे राहू दे कसे राहू दे. अरे नाही चुकून झालं नाही नाही बोलतो डायरेक्ट. काय करायचं मला अहो, सांग. त्यांनी गिफ्ट पण नाही मला घेतलं, नको त्यांचा ते गिफ्ट. सत्कार. मला तुमचं गिफ्टच अहो, नको. सत्कार. त्या गावात लोक फिरतात बाहेर आणि मी फक्त बाहेर गेलो तर मला हात हाकलला कुत्र्यावर का. ते कॅरेक्टर बघून हाकला असावा. माझ्याबरोबर पोरगी होती ना, ते त्यांना सहन नाही झालं वाटतं. अरे, पोरगी नाही कायरा होती मला. दुसरी कोणी पोरगी तुमच्या सोबत फिरत नाही. कायराच इज्जत देते थोडीफार. हे मात्र तुम्ही बरोबर बोललात मुफा. अबे आमके पेड़ के सबसे टॉप वाले माकड अरे कसं मुबन आहे रख. प्रोफेसर, मी तुला सांगतो अख्ख्या गावात कसं आहे, गावातल्या पोरीला भाव देणार नाही, ती एक भाव देते म्हणून त्यात काय ऑप्शन नाही ना भाई. म्हणून कायरा एक कायरा दुने कायरा. काय रे के काय दुने पायरा. चला ठीक आहे मुप्पा निघूया. काय ए बंड्या 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 टापावर आहे, टापावर रिसीव्ड ऑन नाही गुगल नाही पे टापावर बिझनेस. बसलाय बंड्या. काय पण अरे बंड्या कायराच्या गुलामा. तुमच्या सोबतच असतो तो जास्त. बॉस हे बघा मला तर टाइमपास पाहिजे, मी खेचाखेची करणार. अरे काय म्हणतो रे भावा रोप्या, कसा हाय, इज्जत आहे का नाही? जय विठ्ठल भाई. जय रामकृष्ण हरी मुफासा. रामकृष्ण हरी. रोप्या कसं काय, टोपी बी बाप दिसतोय, लुक बाप आणलाय. पांढरे कपडे नव्हते वाटत तुझ्याकडे. पायातली चप्पल काढली तर चांगलं होईल. पायातली चप्पल नक्कीच काढण्यात येईल, काही टेन्शन नाहीये. पण हे जे तुम्ही जे कातडं घालून आले अंगावरती, ते कोण काढणार? ओ माफी आहे, माफी ते आहे. माफी नाही. ए, याला कपडे बदलून टाकायचे, याला पण आपल्यात सामील करा. चला इकडे या रॉक भाऊ, इकडे या, मी तुम्हाला कपडे देतो, इकडे या. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. मंदिर बघा विठ्ठलांचं मंदिर बघा भावनो. ओय शप्पो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. श्री रघु पाटील यांना मी मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर 2 शब्द बोलण्यासाठी येत आहेत दिलाची धडकन, मित्रांचा मित्र, भावाचा भाऊ आणि दुश्मनांचा दुश्मन म्हणजे श्री मुफासा खान पाटील. हे 2 शब्द या शहराबद्दल बोलतील. त्याबद्दल तुम्ही शांत चित्ताने बसून हे 2 शब्द ऐकतील हे मी प्रार्थना करतो. धन्यवाद. या मुफासा. अरे धन्यवाद महाराज, तुम्ही मला इतका मान दिला त्याबद्दल. माझा आवाज तिथपर्यंत येत आहे का? हा. तर पहिली गोष्ट म्हणजे महाराजांनी मला जो मान दिला आज, म्हणजे मित्रांचा मित्र आणि दुश्मनांचा दुश्मन, हे ऐकून माझे मनच तृप्त झाले. त्यांनी जो सन्मान दिला त्याला तर मान आहेच, पण जसं की रघु पाटील भाऊंनी काही गोष्टी इकडे बोलल्या गेल्या त्याबद्दल बऱ्याच आपल्या लोकांना माहीत नसतं. बरीच लोक बाहेरून आलेली असतात, त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. आणि जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा त्या गोष्टी आपण करून त्यांची ती उत्सुकतेमध्ये आपण अजून भर पाडू शकतो, त्यांना ज्ञान देऊ शकतो. ते आज रघु पाटलांनी केलेलं आहे आणि अशाच गोष्टी या शहरामध्ये पुढे जाऊन होत राहाव्या अशीच माझी विनंती आहे. आपण भजनं करू शकतो, कीर्तनं करू शकतो, पूजा करू शकतो आणि सगळं रितसर करू शकतो. आज मला म्हणजे नवल वाटतं की या शहरामध्ये आपले जे हिंदू सण आहेत ते इतके चांगले चांगल्या प्रकारे साजरे होतात.
देवाधर्माच्या गोष्टी केल्या जातात, हे खूप ऐकून छान वाटतं आणि आता या गोष्टी वाढत गेल्या पाहिजे. मामा मामा स्पीच तयार ठेवा, तुमची पाळी आहे नेक्स्ट. अरे माझी कुठे बंड्या मामा स्टेजवर स्थानपन्न व्हायचंय तुम्ही. बंड्या आलोय, मामा यांचं आलोय, स्वागत आलोय. करतील श्री रॉफ लाला. रॉब श्री सर, रॉफ तुम्ही लाला ते पुष्पगुच्छ श्रीफळ आणि घेऊन पुष्पगुच्छ त्यांना देऊन बंड्या स्वागत मामा करा यांचं त्यांचं. स्वागत करतील. लगेच हे काय रेडीच. मी मामाचं नाही तर मी या जगात कोणाचं स्वागत करू शकत नाही. त्यांना पण सांगा काय करायचं ते त्यांना नाही माहिती. मी विसरलोय. तुम्हाला आठवतं तरी काय तसं पण. एक्स्ट्रा मुलींचं बोलू लग्न नका तुम्हाला- रॉब सर, मुद्द्याचं बोला. ओके. सॉरी बोलले सॉरी. बसायचं जरा परत सांग. अहो मी असं बोललो की तुम्ही विसरलेत ना, तुम्हाला शहरातल्या महिलांशिवाय दुसरं काही सुचत नाही. अरे राहू दे कसे राहू दे. अरे नाही चुकून नाही 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 बोलतो डायरेक्ट. काय करायचं मला सांग. त्यांनी गिफ्ट पण नाही मला घेतलं नको त्यांचा गिफ्ट, मला तुमचं गिफ्ट नको. सत्कार हा मानाचा आहे. बोलावे अशी सगळ्यांची इच्छा. आपण सत्कार तो बघा अहो तो खूप कावरा बावरा झालाय. मामा कावरा बावरा सर्वप्रथम सर्वांचं इथे स्वागत आहे. जाऊ दे रॉब सर, जाऊ दे. मला तुम्ही इथे 2 शब्द बोलण्यासाठी बोलवलं, हे माझं अहोभाग्य आहे. सर्वप्रथम बांधिलकी मित्र मंडळ यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं 2 शब्द बोलण्यासाठी बोलवलं. त्यांनी जे हे शहरामध्ये मंदिर, महाराजांची मूर्ती वगैरे जे काही केलेलं आहे ते बघून खूप असं मन भरून येतं. हे कार्य केल्याबद्दल तुम्हाला सर्वांना सलाम आहे. खास करून जे मॅनेजमेंट वाले, मतलब इथे ज्यांनी हे मॅनेज केलंय त्यांचे मी कसं बोलू आता, मग असे शब्द नाही आठवते, मी घाबरलोय थोडा. नाही बिंदास बोला मामा, काही ते घाबरू नका. जे हे त्यांनी कार्य केले त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि मला इथे बोलवलं 2 शब्द बोलवाला त्याबद्दल थँक्यू. आणि रॉबजी यांनी माझी करना है दोस्तों, नहीं त्याच्याबद्दल तो ही मैं तो thank कर सकता था ना कॉमेडी. अभी सीरियस चल रहा है थोड़ा सा जरा. वा वा सुंदर सुंदर. छान मामा, अतिशय सुंदर. इथे सर्वजण आले आहेत, सर्वांचं तर स्वागत आहेच. तर आजच्या या कीर्तनाला आपण सुरुवात करूयात. महाराज, आपला जो वारकरी संप्रदाय आहे त्याचा जो पाया आहे तो ज्ञानदेव महाराज यांनी रचला आहे. आणि वारकरी संप्रदायाचा जो कळस आहे तो तुकाराम महाराज यांनी रचला आहे. काय सुंदर यार. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा जो खांब आहे तो एकनाथ महाराज यांनी रचला आहे. श्री हरी साहेब. थोडस उलट जाऊयात आपण. श्री हरी साहेब. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याची शांती खांब आहे. आणि ज्याची शांती खांब आहे त्याचा संप्रदाय, याच संप्रदायाला नाव आहे वारकरी संप्रदाय. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. जी पोरगी 12वीला आहे आणि पोरगा गवंड्याच्या हाताखाली काम करतोय, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा दर्जा आहे का? आणि ती पोरगी प्युअर शेमडी महाराज, प्युअर शेमडी, एकदम भंगरी. आणि तो जो मुलगा आहे त्याला अक्षरशः त्या मुलाला मिशा नाही आणि तो डेअरिंग करतोय एवढ्या मोठ्या गोष्टी करण्याची. मी महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कुठल्याही लग्नाला जर गेलो ना तर नवरदेवाला मिशी असल्याशिवाय मी तांदूळच टाकत नाही. कारण की आणि मी काय करतो महाराज माहितीये का, तांदूळ अक्षरशः खाली फेकून देतो, पण मी नंतरचे झटे कोण आपण सहन करून घेणार आहेत. त्यामुळे महाराज एक गोष्ट सांगतोय मी, कधीही एखाद्या अशा पोरीला किंवा अशा शेंबड्या पोरीला तुमचं हृदय देऊ नका. तुमचं हृदय एवढं हलकट सुद्धा नाहीये. आणि हाच पोरगा जो गवंड्याच्या हाताखाली विटा विकतोय तो काय म्हणतो, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आणि याच पोराला अंडरपॅन्ट नाही आतमध्ये, आतमधून हा मोकळा आहे. आणि हाच काय म्हणतो त्या मुलीला, काय म्हणतो महाराज, काय म्हणतो? आणि तोच मुलगा काय म्हणतो महाराज,
हमें तुमसे प्यार कितना आहा ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. आणि मग नंतर तो म्हणतो जेव्हा त्याच मुलाला त्या मुलीचा भाऊ मारतो आणि तोच म्हणतो की ये प्यार भी क्या है ये प्यार भी एक धोका है. तर चला महाराज आपण थोडं पुढे जाऊयात. तर मी एवढंच सांगू इच्छितो सर्वांना ज्ञान मिळवा, ज्ञान कमवा आणि जर तुम्ही ज्ञान मिळवलं आणि कष्ट केलेत तर तुम्हाला देव नक्कीच मिळणार आहे.